मी केक बनवणार आहे. तर हे जे आपल्या घरात आपण बिस्किट वगैरे आणतो खायला, त्यातले राहिलेले असतात का नाही, नंतर ते शिल्लक राहिलेले कोणी खात नाही किंवा चांगलेसुद्धा म्हणजे चांगलेसुद्धा सादळलेले वगैरे नाही आहेत. तर हे 2-3 प्रकारचे बिस्किट आहेत. पार्ले बिस्किट होते थोडेसे पतंजलीचे होते, अजून 1-2 दुसरे असे एक मला वाटतं थोडेसे चॉकलेट पण होते एक बिस्किट. तर त्याचं मी बारीक करून घेतलेले आहे. त्याचा मी आता केक बनवणार आहे. यात थोडीशी एक बिस्किट ऑलरेडी गोडच असतं, तर मी यात थोडीशी साखर टाकलेली आहे. मध्ये मी बनवणार आहे केक. तर हे आम्ही गॅसवर ठेवलेलं आहे फ्री हीट होण्यासाठी. आणि आता हे मी मिश्रण एकत्र करून घेते, तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यात मी दूध टाकून घेणार आहे, लागेल तसं थोडं थोडं टाकून घेणार आहे. बिस्किट वगैरे मी आता किती जेवढं होतं तेवढं घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे, मोजलं वगैरे नाही काय. एकदम नाही टाकणार, थोडंसं टाकून घेते. मी त्यात हे कलरसाठी ऑरेंज ऑलरेडी माझ्या घरामध्ये ह्या पल्प होता. मी हे करणार हे बिस्किट आपलं थोडंसं ऑरेंज कलर आलेलाच आहे, बिस्किटचा कलर तसाच असतो, त्यामुळे मी हा पल्प टाकणार आहे 1-2 चमचे. छान कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. साधारण 2 चमचे तेल टाकलेले आहे. ते सगळं एक करून घेणार आहे. आता हे मी केकच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मैदा टाकून सगळीकडे लावून घेणार आहे. आता हे टुटे-फुटे टाकणार आहे. होती घरात म्हणून टाकते, नाही का टाकलं तरी चालतं. किंवा थोडेसे बदामचे काप, काजू बदामचे काप थोडंसं टाकले तरी चालतं, नाही टाकले तरी चालतं. आहे ते घरच्या जे साहित्य घरामध्ये जे आहे सामान ते मी टाकून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा जो इनो टाकणार, इनो टाकणार आहे केकमध्ये. बेकिंग पावडर सोडा आपण नेहमीच टाकतो, मी इनो टाकून केक बनवणार आहे. तर हा साधारण ऑलरेडी 1 चमचा असतो ह्याच्यामध्ये, ते मी अख्खी पुडी टाकणार आहे. आणि ह्याच्यावर थोडंसं दूध टाकून घेणार आहे, 2-3 अर्धा चमचाभर. आता मी एक टीनला मैदा लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपलं सगळं रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते. कुकरला पण 10 मिनटं आपण ठेवलं तर फ्री हीट करायला, आणि त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली, त्याच्यावर केक करून बेक करणार आहे. आता हे कुकरमध्ये मी केक ठेवलेला आहे आणि त्याची कुकरची रिंग आणि शिटी काढलेली आहे. त्याला मी 25 ते 30 मिनटे बेक करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. कुकरची आपण फ्लेम कमीच ठेवणे, फास्ट पण नाही अगदी कमी पण नाही, अगदी थोडीशी जी कमी आहे की नाही, एकदम लो फ्लेमवर बेक करून घेऊ आपण. केक झालेलं आहे आपलं, साधारण 40 मिनटं लागली त्याला. एकदा मी 35 मिनटं झाल्यावर पाहिलं होतं, नव्हतं झालं, पण ते 40 मिनटं पूर्ण बरोबर लागलेले आहेत. ते पिंप पण ठेवून दे. केक आपलं छान कसं केक झाला मस्तपैकी, कलर पण छान आलेला आहे. आपला केक कट केलेला आहे. तिथे जर असं स्पंज झालेलं आहे बघा.
कमी पैशात घरातल्या साहित्यामध्ये छानपैकी आपला केक तयार झालेला आहे. एकदम मऊसूत स्पंज झालेला आहे बघा. कलर पण सुंदर आलेला आहे एकदम मस्तपैकी. कसा झाला केक नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.